घर हे माझे आनंदाचे धाराशी सुरेख नक्षी, धाराशी सुरेख नक्षी. हो, हीच झटपट होणारी रेडीमेड पण सुरेख अशी नक्षी या व्हिडिओत शिकूया. त्यासाठी मी एक A4 साईजचा कागद घेतलेला आहे. त्यावर स्केलनी रेषा आखून घेतल्या. रेषा आखून घेतल्यामुळे थेंब एका सरळ रेषेत येतात आणि आपली रांगोळी ही खूप सुबक दिसते. आता कागदाच्या मध्यभागी 7 थेंब एका रेषेत घेतले. त्यानंतर 2 थेंबांच्या मध्ये 1 असे 6 थेंब दुसऱ्या ओळीत घेतले. तिसऱ्या ओळीत पुन्हा पहिल्या ओळीसारखेच 7 थेंब घ्यायचे. त्यानंतर 1 थेंब सोडून पुढल्या 2 थेंबांच्या मध्ये 1 थेंब असे 4 थेंब काढायचे आणि शेवटच्या ओळीत मधल्या 2 थेंबांच्या मध्ये 1 थेंब घ्यायचा. असंच वरच्या बाजूला सुद्धा 6, मग 7, मग 4 आणि मग 1 अशा प्रकारे थेंब घ्यायचे आहेत. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बाहेरचे थेंब जर आपण जोडले तर आपली अर्धी रांगोळी सहज पूर्ण होते. रांगोळीच्या बाहेरच्या बाजूचे सगळे थेंब ओळीने जोडत जायचे. त्यानंतर मध्यबिंदूच्या आजूचा आणि बाजूचा असे धरून 3 थेंब धरून एक रेष, अशा 3 रेषा जोडून घेऊया. उरलेल्या रेषाही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जोडल्यावर आपली छानशी चांदणीची रांगोळी तयार होते. आता रेडी रांगोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. आधी जी रांगोळी बनवायची आहे तिचं स्टेन्सिल, त्यानंतर OHP शीट, हे दोन्ही एकमेकाला जोडून ठेवण्याकरता टेप, फेविकॉल, ब्रश आणि आपल्याला ज्या रांगोळीचे रंग हवेत ती रांगोळी. सर्वप्रथम थोडंसं फेविकॉल किंवा कुठलंही ग्लू घेऊन त्यात थोडं पाणी टाकून ते थोडं पातळ करून घ्यायचं. पातळ केल्यामुळे ते OHP शीटवर सगळीकडे व्यवस्थित पसरतं. त्यानंतर आपण काढलेल्या रांगोळीच्या कागदावर OHP शीट नीट ठेवून ती टेप लावून दोन्हीकडनं सिक्युअर करून घ्यायची. ही OHP शीट ठेवताना 4ही बाजूंनी जागा सोडण्यापेक्षा एका कॉर्नरला जर रांगोळी घेतली आणि मोकळा भाग दुसऱ्या बाजूला सोडला तर त्या उर्वरित भागामध्ये आपल्याला दुसरी रांगोळी करता येते. ती चिंचोळी पट्टी असली तरी सुद्धा दारासमोरची रांगोळी किंवा छोटी छोटी फुलं त्यात आपल्याला तयार करता येतील. आता ब्रशनी हा ग्लू आपण एका भागावर लावून घेऊया आणि तिथे हवा तो रंग रांगोळीचा भरून घेऊया. हवा त्या भागात रांगोळीचा रंग भरून झाला की दुसऱ्या एका पेपरला त्यावर ठेवून दाब देऊन रांगोळी पक्की करून घेऊ आणि जास्तीची रांगोळी दुसऱ्या एका पेपरवर झटकून घेऊ. आता पुढल्या भागातही पुन्हा असाच ग्लू लावून दुसरा रंग भरायचा आहे. फक्त हे करत असताना
पहिली रांगोळी पूर्ण सुकली की मगच दुसरा भाग भरायला घ्यायचा आहे, एवढं लक्षात ठेवायचं. नाहीतर ते 2 रंग एकमेकात पसरतात आणि रांगोळी बिघडते. अशा प्रकारे इथे मी पूर्ण रांगोळी काढून घेतलेली आहे. आता पुन्हा एकदा ग्लू लावून रांगोळी भरून घ्यायची आहे, जेणेकरून एखादा भाग सुटला असेल किंवा कमी जास्त रांगोळी झाली असेल तर ती सगळीकडे सारखी दिसावी. अशा प्रकारे पूर्ण रांगोळी पुन्हा करून घेऊ. काळ्या ॲक्रेलिक कलरनी संपूर्ण रांगोळीची आउटलाईन करून घ्यायची. आउटलाईन झाल्यानंतर टेप काढून OHP शीट वेगळी करून रांगोळीच्या भागाला कापून घेऊया. ही आपली रेडी रांगोळी तयार झाली. ही तुम्ही तशीही देवासमोर वापरू शकता किंवा याच्या बॅकग्राऊंडला दुसरा रंग भरून त्यावरही ठेवू शकता. तुमचं दार सजवायला सुंदर अशी रांगोळी नेहमी तयार असेल.